नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण विद्यार्थी मित्रांनो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम हे अभ्यासणार आहोत, स्टडी करणार आहोत. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये प्रायमरी मेल ऑर्गॅन गोनाड टेस्टिस आहे आणि त्याच्यानंतर एक्सेसरी डक्ट, एक्सेसरी ग्लँड हे एक्सटर्नल आणि इंटरनल जेनिटालिया फॉर्म करतात. इंटरनल जेनिटालिया म्हणजे जे बॉडीच्या आतमध्ये आहेत, जे रिप्रोडक्टिव्ह पार्ट, त्याला इंटरनल जेनिटालिया म्हणतात. आणि जे बाहेर आहेत, फॉर एक्झाम्पल स्क्रोटम आणि पेनिस, हे एक्सटर्नल जेनिटालिया आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे डायग्राम बघा. हे ओव्हरऑल डायग्राम मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची आहे. याच्यामध्ये डिफरंट टाईप ऑफ द सेक्स ऑर्गॅन आहेत जे रिप्रोडक्शनला हेल्प करतात. त्यांचं रोल आहे त्याच्यात. तर याच्यामध्ये बघा, हे ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे बघा. तर वर एक आहे ब्लॅडर आहे, इथं दोन सेमायनल वेजिकल असे ग्लँड आहेत, त्याच्या खाली प्रोस्टेट ग्लँड आहे. ग्लँड कॉल ॲज अ बल्बोयुरेथ्रल ग्लँड और कपर्स ग्लँड. त्याच्या खाली पेनिस आहे. पेनिसमध्ये इरेक्टाईल टिश्यू असते, त्याला कॉर्पोरा कवर्नोजा म्हणतात. आणि मेडियन कॉर्पस स्पॉन्जिओझम असते. आणि टिप ऑफ द पेनिस कॉल ॲज अ ग्लॅन्स पेनिस. आणि हे टेस्टिकल आहेत, 1 and 2 टेस्टिकल, 2 टेस्टिस असतात. आणि टेस्टिस आर लोकेटेड इनसाइड द ॲबडोमिनल पाउच कॉल ॲज अ स्क्रोटम. आणि टेस्टिसच्या वर एपिडिडायमिस आहे. अँड क्रिप्टॉर्किडिझम या कंडिशनमध्ये टेस्टिस, फेलर ऑफ द टेस्टिस टू डिसेंड इंटू स्क्रोटम कॉल ॲज अ क्रिप्टॉर्किडिझम रिझल्ट इंटू स्टरिलिटी. तर क्रिप्टॉर्किडिझममुळे स्टरिलिटी होऊ शकते. क्रीमॅस्टर अँड डॉटोज मसल्स ऑफ अ स्क्रोटम help in maintaining the temperatures 2-3 degree lower than body temperature for the process of spermatogenesis. तर एलियस ऑफ द टेस्टिस म्हणजे लॉन्जिट्युडिनल सेक्शन ऑफ द टेस्टिस. तर या लॉन्जिट्युडिनल सेक्शनमध्ये टेस्टिसला जर आपण असं उभा कापलो तर त्याचं हे सेक्शन येते. तर याच्यामध्ये बघा, टेस्टिसमध्ये पहिल्यांदा बघा, टेस्टिसला कवरिंग असते टुनिका अल्बुजिनियाची, आणि त्याच्यावर कवरिंग असते टुनिका अल्बुजिनिया, नंतर टुनिका वायजनलिस. पेरिटोनियल कवरिंग आहे टेस्टिसला. आणि टुनिका वायजनलिस, इट इज अ पेरिटोनियल कवरिंग ऑफ द टेस्टिस टू इंडिकेट द ओरिजिन ऑफ टेस्टिस फ्रॉम ॲबडोमेन. आणि नंतर बघा, आणि खूप काही असे ब्लड वेझल आहेत जे टेस्टिसला कनेक्टेड असतात स्पर्मॅटिक कॉर्डमध्ये. आणि स्पर्मॅटिक कॉर्डमध्ये ब्लड वेझल आणि नर्व्स असतात आणि आपलं व्याज डिफरन्स. नंतर हे बघा, याच्यामध्ये हेड ऑफ एपिडायमिस आहे. हे हेड ऑफ एपिडायमिस, इट इज अ बॉडी ऑफ एपिडायमिस, टेल ऑफ एपिडायमिस. नंतर हे बघा, लोब्युल्स असतात टेस्टिसमध्ये. 200 to 300 लोब्युल्स असतात. लोब्युलचं कंपार्टमेंट असते, त्याच्यात 200 to 300 लोब्युल्स असतात. आणि या लोब्युल्समध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात. इच लोब्युल्स कंटेन 1 to 4 सेमिनिफेरस ट्युब्युल्स. तर एका लोब्युलमध्ये 1 to 4 सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात. आणि लोब्युलचे कंपार्टमेंट किती असतात? 200 to 300 कंपार्टमेंट ऑफ द लोब्युल्स कंटेनिंग सेमिनिफेरस ट्युब्युल्स. तर याच्यामध्ये बघा, हे सेमिनिफेरस जे ट्युब्युल्स असतात ना, याला लायनिंग असते जर्मिनल इपिथेलियमची. जर्मिनल इपिथेलियममध्ये गॅमिटोजेनेसिस होते. जर्मिनल इपिथेलियम अंडरगो प्रोसेस ऑफ द गॅमिटोजेनेसिस टू फॉर्म अ गॅमिट. त्याच्यामध्ये बघा, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्सचं नंतर सेकंडरी स्पर्मॅटोसाइटमध्ये कन्वर्ट होऊन स्पर्मॅटिड आणि नंतर स्पर्म वगैरे फॉर्म होते. तर हे सेमिनिफेरस ट्युब्युलमध्ये स्पर्म वगैरे फॉर्म होतात. आणि हे स्पर्म्स आहे ना,
या रटे टेस्टिसपर्यंत पोहोचतात. रटे टेस्टिस इज अ नेटवर्क ऑफ द कलेक्शन ऑफ स्पर्म फ्रॉम द सेमिनिफेरस ट्युब्युल्स. नंतर रटे टेस्टिसपासून स्पर्म हे व्याजा इफ्रेन्शियापर्यंत जातात. नंतर इफ्रेन्शियापासून इपिडिडायमिस. तर इपिडायमिसमध्ये पहिल्यांदा हेड ऑफ इपिडायमिस, नंतर बॉडी ऑफ इपिडायमिस, नंतर टेल ऑफ इपिडायमिस. इपिडिडायमिसमध्ये स्पर्मचं मॅच्युरेशन होते आणि मॅच्युरेशन झाल्यावर स्पर्म हे व्याजा इफ्रेन्शियामध्ये स्पर्म हे कॅरी केले जातात. जेव्हा टेस्टिसमधून हे स्पर्म्स व्याज डिफरन्स कॅरी करते सेमायनल व्हेजिकलपर्यंत, तेव्हा सेमायनल व्हेजिकलमध्ये फ्रुक्टोज, फिब्रिनोजन, प्रोस्टाग्लॅन्डिन हे सिक्रेशन त्याच्यात ॲड केलं जाते आणि त्याच्यामुळे 60% व्हॉल्यूम ऑफ द सिमेन इज कॉन्ट्रीब्युटेड द ग्लँड नेम ॲज अ सेमायनल व्हेजिकल. याच्यामध्ये जो फिब्रिनोजन आहे सेमायनल व्हेजिकलमध्ये तो कोॲग्युलेट करते सिमेनला अँड फ्रुक्टोज आहे ना स्पर्मला एनर्जी प्रोव्हाइड करते. सेमायनल व्हेजिकलमधलं जे प्रोस्टाग्लॅन्डिन आहे तर तो आहे ना वायजन आणि युट्रसमध्ये रिव्हर्स पेरिस्टाल्सिस करते. त्याच्यामुळे कसं आहे स्पर्मचं जे मुवमेंट आहे त्याला हेल्प होते आणि स्पर्म हे इझिली एग्सपर्यंत फिमेल बॉडीमध्ये पोचतात. प्रोस्टेट ग्लँड हे सिंगल ग्लँड आहे आणि लार्जेस्ट ग्लँड. तर या ग्लँडमध्ये आहे ना सिट्रिक ॲसिड अँड ॲसिड फॉस्फेटेज हे सिक्रेशन केले जाते आणि याच्यामध्ये 20 to 25% व्हॉल्यूम ऑफ द सिमेन ॲड केलं जाते आणि याच्यातले जे ॲसिड फॉस्फेटेज आहे हे स्पर्मला प्रोटेक्ट करते फ्रॉम ॲसिडिक एन्व्हायरमेंट इन अ वायजाना. आणि नंतर काय बल्बो युरेथ्रल ग्लँड आहे, त्याला कपर्स ग्लँड म्हणतो आपण. तर हे पेअर ऑफ द ग्लँड आहे, बल्बो युरेथ्रल ग्लँड हे पेअर ऑफ द ग्लँड आहे आणि या ग्लँडमध्ये सिक्रेशन केलं जाते म्युकसचं सिक्रेशन केलं जाते. याचं काम आहे लुब्रिकेशन करणं वायजनला. सेमायनल व्हेजिकल सिक्रेट द alkaline seminal fluid. Prostatic gland secrete acidic prostatic fluid and bulbourethral gland secrete acidic viscous mucus which lubricate the vagina. तर हे जेव्हा पूर्ण सिमेन वगैरे फॉर्म होऊन नंतर याचं इजॅक्युलेशन होते. During the ejaculation, 2.5 to 4 milli of the semen is released, which containing 400 million of the sperms necessary for the fertilization. Among the lot of sperms, one sperms fertilize the ovum and remaining are dead. If you like this video, subscribe the channel, follow on Facebook page.